यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। पुण्यामध्ये तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आरोपाच्या फेऱ्यात अडकलंय। या प्रकरणाची सरकारच्या विशेष समितीकडून चौकशी करण्यात येते। ही चौकशी समिती आज आपला अहवाल सादर करणार आहे। दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या कारभारामुळे तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय। या प्रकरणी आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार आज आपला अहवाल सादर करणार आहेत। पोलीस आयुक्तालयात ते अहवाल सादर करणार असून या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पोलीस आयुक्तालयात महत्त्वाची बैठक घेतली जाणार आहे, बोलावली आहे आणि चौकशी समितीच्या निदर्शनास आलेले महत्त्वाचे मुद्दे सादर केले जातील असं सांगण्यात येत आहे आणि या अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे। दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये चौकशी समिती आज अहवाल सादर करणार आहे। या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील पोलीस आयुक्तालयामध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। या सगळ्या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। अभिजित, काय माहिती? आपण पाहतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर अनेक रोष आपल्याला पाहायला मिळाले होते आणि या सगळ्या प्रकरणी याची चौकशी व्हावी म्हणून राज्य सरकारकडून जे आहे ते 4 सदस्यांची समिती पुणे जिल्हा वैद्यकीय बोर्ड आहे यांची समिती जी आहे ती नेमण्यात आली होती आणि याच समितीचा अहवाल राज्य महिला आयोगाकडून देखील मागवण्यात आला होता। रुपाली चाकणकर यांनी या समितीला सांगितलं होतं की या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जो आहे तो सादर करा आणि तोच अहवाल आज दुपारी येण्याची शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज महिला आयोगाची पुण्यात एक बैठक आहे। पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांसोबत स्वतः अध्यक्ष रुपाली चाकणकर या बैठक घेणार आहेत आणि त्याच बैठकीमध्ये जे आहे ती ही समिती जी आहे अहवाल सादर करेल आणि हा अहवालात नेमक्या कुठल्या गोष्टी समोर येतात। कारण जी गर्भवती महिला आहे तिच्या नातेवाईकांनी जो आरोप केला होता की या सगळ्या प्रकरणी जे रुग्णालय प्रशासन आहे त्यांनी हलगर्जीपणा केला आणि त्यामुळं खरं तर या महिलेचा जीव गेला असे आरोप केल्यानंतर राज्य सरकारने देखील ही सगळी बाब गांभीर्याने घेतली होती आणि जे राधाकृष्ण पवार आहेत खरं तर या समितीचे अध्यक्ष आणि उप आरोग्य संचालक आहेत पुणे जिल्ह्याचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अहवाल तयार करत होती आणि ही समिती आज दुपारी जो अहवाल आहे तो रुपाली चाकणकर यांच्या समोर सादर करेल। तत्पूर्वी या कुटुंबाच्या भेटीसाठी आता रुपाली चाकणकर त्यांच्या घरी देखील दाखल झालेले आहेत आणि इथून ते त्या पुणे राज्य महिला आयोगाची बैठक आहे तिथे पोहोचतील आणि त्या बैठकीनंतर हा अहवाल जो आहे तो ही 4 सदस्यीय समिती रुपाली चाकणकरांकडे सादर करणार आहे। बरं अभिजित, या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर भिसे कुटुंबियांच्या भेटीला गेल्या आहेत। रुपाली चाकणकर मंगेशकर रुग्णालय प्रकरणातील गर्भवती महिलेच्या मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। आज याच प्रकरणातला अहवाल समिती राज्य महिला आयोगाकडे सादर करेल आणि हा अहवाल सादर होण्यापूर्वी चाकणकर भिसे परिवाराशी संवाद साधणार आहेत। हे दृश्य आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर भिसे परिवाराच्या घरी दाखल होत असतानाची आणि त्यांनी संपूर्ण भिसे परिवाराची भेट घेतली। आज समितीचा अहवाल सादर होईल। त्याच संदर्भात पोलीस आयुक्तालयामध्ये एक बैठक सुद्धा होणार आहे, मात्र त्यापूर्वी रुपाली चाकणकरांनी भिसे परिवाराची घेतलेली भेट